नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एखादा जबरदस्त असा कोणता ट्विस्ट आपल्यासमोर येतो। आनंदी जखमी झालेली आहे आणि त्या जखमी अवस्थेत मात्र युगंधरने ऐन वेळेस आता एक असा भयानक ट्विस्ट खेळलेला असतो आणि तो ट्विस्ट म्हणजे असा, आनंदीच्या हातातून जी काही आता झुंबराची दोर खाली सुटलेली आहे आणि झुंबर खाली येणार तोच लगेच युगंधरला आता संशय आलेला असतो। युगंधर म्हणतो की नक्कीच आनंदी कोणत्या तरी टेन्शनमध्ये म्हणजे संकटात आहेत, आनंदीला काहीतरी झाले। आनंदी जेव्हा आता मालक साहेब असं ओरडते तेव्हा त्याच्या कानावर तिचा आवाज पडलेला असतो, कारण बराच वेळ झालेला असतो। आनंदी अजून आलेली नसते, आरतीचा सुद्धा काही तपास नसतो, म्हणून त्याच वेळेस आता युगंधर जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा त्याच्या हातामध्ये आता जे काही समोर ते दृश्य दिसतं, झुंबराची दोर आहे तर ती खाली निसटणार आणि झुंबर खाली पडणार तोच लगेच मात्र आता ही युगंधरने ती दोर खाली ओढून धरलेली असते आणि युगंधरने जेव्हा ती दोर खाली ओढून धरलेली आहे आणि घाईने मात्र त्याने आता तेथील कारमेटला बोलवलेलं असतं आणि त्यांना ती दोर बांधून व्यवस्थित करायला सांगितलेली असते। आणि त्याच वेळेस आता इकडे आनंदी आता जखमी झालेली आहे, तिच्या हातातून रक्त येत असतं, ती पूर्णपणे आता मालक साहेब करत मात्र पूर्ण तिच्या आता कंठातसुद्धा प्राण राहिलेला नसतो। तेव्हा आनंदी बेशुद्ध पडलेली आहे आणि तसाच मात्र आता तो आनंदीला उचलतो आणि जेव्हा तो आनंदीला समोर घेऊन येतो तर पृथ्वी आणि आता हे सगळेजण बघून मात्र जो धक्का सगळ्यांना बसलेला आहे तो धक्का मात्र आता सगळ्यांना बसता क्षणी आता पृथ्वीने असं कोणतं सत्य युगंधरला आनंदीच्या बाबतीत सांगितलेलं आहे आणि ते नक्की काय आहे हे आता आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा मित्रांनो हे बघा, आता आपण ह्या इव्हेंटमध्ये पाहिलं, कारण सगळेजण आता विद्याधरने फोटो काढायला उभे केलेले आहेत आणि त्याच वेळेस आता विद्याधरला माहिती आहे की आनंदीच्या हातावर मी तेल टाकून आलो, किती काही झालं तरी ती झुंबराची दोर काही पकडू शकत नाही। तर इकडे युगंधर विचारत असतो, युगंधर विचार करतो की आनंदी अजून का आली नसेल, नक्की काय झालं असेल इतका वेळ आणि आता सगळ्यांना काय उत्तर द्यायचं, म्हणून तो स्वतः काही आनंदी संकटात तर नसेल ना, म्हणून धावतच आतमध्ये येतो आणि विद्याधरचं लक्ष पूर्णपणे झुंबराकडे असतं। त्याला असं वाटतं की केव्हा आता ही झुंबर खाली पडेल आणि ते पण पृथ्वीच्या अंगावर। मग बघूयात आता कसं आता ही हिरकणी आपल्या मुलाला वाचवायला येते, किती काही झालं तरी ती आज आपल्या मुलाला वाचूच शकत नाही ही सावत्र आई, म्हणून आता तो अगदी स्वतःशी हसत असतो। आणि तेवढ्यात आता युगंधर आतमध्ये आलेला आहे आणि आरती तेथे कोंडलेली असते। आरती आवाज देते की दार उघडा, दार उघडा, आणि त्याच वेळेस मात्र आता युगंधर घाईने दार उघडतो आणि युगंधर दार उघडून आतमध्ये येतो आणि विचारतो की आरती काय झालं। तेव्हा आरती म्हणते की आनंदी आनंदी, तर युगंधर तिला विचारतो की तुला आतमध्ये कोणी कोंडून ठेवलंस। आरती मात्र आता सगळं काही सांगते, परंतु अगोदर आनंदीकडे चला मालक साहेब, आनंदी ठीक तर आहेत ना। आणि जेव्हा आता ते आतमध्ये येतात त्याच वेळेस आता आनंदीच्या हातातून ती दोरी सुटली जाते आणि तीच दोरी मात्र आनंदीच्या हातातून सुटणार तोच लगेच आता युगंधर ती दोरी धरतो आणि आनंदी जोरात मालक साहेब ओरडून ती दोरी धरा असं म्हणते आणि पृथ्वीचा जीव वाचवा। तर युगंधर धावतच ती दोरी पकडतो आणि घाईने तो आरतीला सांगून शेवटी बांधतो आणि म्हणतो की हे झालंच कसं। घाईने तो आनंदीला आता धरतो, आनंदी बेशुद्ध पडलेली असते, आनंदीला काही कळत नसतं आणि त्याच वेळेस मात्र आता आनंदीने ती जी काही दोरी आहे तर ती दोरी पकडून जे काही आज पृथ्वीचा जीव वाचवलेला आहे हे बघता क्षणी मात्र आता युगंधरला फार मोठा धक्का बसतो। आनंदी कोणत्या मातीची जन्मलेली आहे, आनंदीने नक्की इतका मोठा त्याग तिने कसा केला, आणि आपण तर तिच्या बाबतीत विचार करतो की आनंदी बाहेर का येत नसेल, आनंदीच्या हातातून रक्त येत आहे हे बघून मात्र युगंधरला धक्का बसतो। युगंधर म्हणतो की हे कसं शक्य आहे, कारण आता आनंदीने इतकं सगळं काही सहन कसं केलं आणि हे नक्की त्या विद्याधरने केलेलं असेल। तेव्हा आरती म्हणते की हो, हे त्याचंच काम आहे। आनंदीला आता शुद्ध तिची काही राहिलेली नसते, पण ती पृथ्वीचा जीव वाचवा मालक साहेब, पृथ्वीचा जीव वाचवा हे म्हणत असते। तेव्हा युगंधर तिला म्हणतो की आनंदी तू काही काळजी करू नको, पृथ्वी सुखरूप आहे आणि झुंबर खाली पडलेलं नाही, झुंबराचा फक्त आवाज होत होता, कारण ती झुंबराची दोर मी पकडली आणि तिथे व्यवस्थित बांधलेली आहे, त्यामुळे तू काही काळजी करू नको, तू फक्त तुझ्या जीवाची काळजी घे। आनंदी
आनंदीच्या हातातील रक्त बघून आता मात्र लगेच युगंधरला धक्का बसतो. युगंधर मात्र आपल्या म्हणजे रुमालने आनंदीच्या हाताचं रक्त पुसतो. त्यावर आता फुंकर मारत असतो. अगं आनंदी, हे काय केलंस तू? अगं स्वतःचा विचार करायला हवा होतास. तेव्हा आनंदीला आता कसे तरी डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असते. आरती घाईने तिला पाणी प्यायला घेऊन येते आणि धावतच मात्र पाणी वगैरे पिऊन मात्र आता तिला पाणी पाजलं जातं. आणि त्याच वेळेस आता पृथ्वी धावतच येतो आणि आनंदी, तुला काय झालं असं विचारतो. तेव्हा लगेच पृथ्वीने मात्र आनंदीची ती अवस्था बघून सगळ्यांना मात्र एक प्रकारचा धक्का बसलेला असतो. आणि ह्या मीडियामध्ये मात्र आता एक असा खूप मोठा गोंधळ उडलेला असतो की आनंदीला काय झालं. विद्याधर तर पूर्णपणे घाबरलेला असतो. त्याला असं वाटतं की आता आनंदीने जर सगळ्यांच्या समोर आपलं नाव घेतलं तर काय करायचं, म्हणून तो घाबरून तेथून धुवून ठोकणार असतो. परंतु युगंधर, विद्याधर थांब असं म्हणतो आणि विद्याधर तेथेच थांबतो. आणि त्याच वेळेस आता दाराशी पोलीस आलेले आहेत आणि दारात आलेले पोलीस बघून विद्याधरला आता अगदी हसू होतं. त्याला असं वाटतं की नक्की युगंधरला पोलीस पकडण्यासाठी आलेले आहे, त्यामुळे किती काही झालं तरी आज युगंधर वाचणार नाही. आणि शेवटी आनंदी तर हाताची जी काही जखम वगैरे आहे तर ती आनंदी कोलमडून मरेल. आणि हा जरी तिने पृथ्वीचा जीव वाचवला असेल परंतु त्या पृथ्वीला परत मी कसं, मात्र आता युगंधर जेलमध्ये गेल्यानंतर त्याच्या जीवावर संकट आणून त्यालासुद्धा आता कसं मारून टाकतो ते मी स्वतः ठरवेल. पण त्याच वेळेस आता आनंदीची ती अवस्था बघून सगळे मीडिया मात्र समोर आता जे काही झालेलं आहे, परंतु आनंदीचं ते जे काही त्याग आहे, आपल्या मुलासाठी केलेली धडपड आहे, म्हणून आता सगळ्यांच्या समोर आता आनंदी ही किती एक अशी वाघीण ठरलेली आहे. कारण आज एक वाघीण बनून तिने आपल्या मुलाचा जीव वाचवला आणि ती पृथ्वीला आता इतकं सगळं काही स्वतःला लागूनसुद्धा स्वतःच्या जीवाची काही न पर्वा करता ती मात्र आता म्हणते की हे बघा पृथ्वी, तू अरे तुझ्या जीवाला काही झालं नाही ना, पृथ्वी तू बरा आहे ना. आणि हे बघ अरे तो नालायक, तो विद्याधर, त्याने मात्र आता ती झुंबराची दोर कापली होती, त्याने माझी काय अवस्था केली. आता लगेच मात्र ती सांगायला घाबरत असते, पण आरती मात्र आता सांगायला घाबरत नाही. विद्याधरने केलेलं मात्र आता सगळं काही प्रकार ती आता सगळ्यांच्या समोर सांगते. आणि त्याच वेळेस आता पृथ्वीला हे ऐकून धक्का बसतो. पृथ्वी म्हणतो की आनंदी, अगं आई, तू तर माझ्या समिधा आईप्रमाणे आज माझा जीव वाचवला. आनंदीने आता केलेला त्याग, आपल्या मुलासाठी केलेली धडपड, म्हणून सगळ्या मीडियासमोर आज आनंदीची वाहवाह होत असते. आनंदीला एक आता अगदी म्हणजे सगळ्यांनी आता एक सन्मान किताब जाहीर केलेला असतो की खरंच एका सावत्र आईने आज एका मुलाला वाचवलं. आणि त्याच वेळेस आता पृथ्वीसमोर सत्य आलेलं असतं. आनंदीला धक्का बसतो, पण तरीसुद्धा आपली आई जरी असती आणि आनंदीने आज एक आई बनून, एक वाघीण बनून आपला जीव वाचवला. आनंदीच्या जीवाची पर्वा न करता तिने इतकं मोठं धाडस केलं, मग आता आपण तिला आईच म्हणू शकतो. तेव्हा पृथ्वीला काही कळत नसतं. पृथ्वी युगंधरला विचारतो की आता लोक काय म्हणतात. त्यावरती युगंधर म्हणतो की हो, हे सत्य आहे. कारण पृथ्वी, आज मी तुला जे काही सत्य आहे तर ते सत्य सांगणार आहे. आणि तुझ्या काकाच्या जे काही पापाचा महाप्रताप आहे तर तो सुद्धा सांगणार आहे. तुझ्या काकाने आज तुला मारण्याचा प्रयत्न केला, तू त्याच्यावर इतका विश्वास ठेवतो, पण परक्या आनंदीने आज तुझा जीव वाचून दाखवून दिलेला आहे की माणुसकी काय असते. तेव्हा पृथ्वीचे डोळे भरून येतात. पृथ्वी आता जे काही त्याची ती साडी वगैरे आहे ती आनंदीने नेसलेली असते आणि त्याचा भरपूर प्रतिसाद मात्र आता सगळ्यांना मिळालेला असतो. परंतु आज मीडियाने पृथ्वीचे डोळे उघडलेले असतात की बघ, तुझ्या आईने आज तुझा जीव वाचवला. तेव्हा आता युगंधर मात्र हे लग्न कोणत्या परिस्थितीत झाले आणि कसे झाले हे सगळं काही सांगतो. परंतु विद्याधर लगेच आता हसायला सुरुवात करतो आणि म्हणतो की आज मात्र पोलीस आलेले आहेत आणि माझ्या जीवावर तू उठला होता, मग आज तुला पोलीस पकडून नेतील. अख्ख्या मीडियासमोर मात्र तुझी आता बदनामी होईल. त्यावरती आता युगंधर टाळ्या वाजवतो आणि म्हणतो की पोलीस नक्की कुणाला पकडून नेतील हे मात्र आता तुला कळेलच. आणि त्याच वेळेस मात्र आता पोलिसांनी विद्याधरच्या हातामध्ये बेड्या ठोकलेल्या असतात आणि विद्याधरला म्हणतात की आज आम्हाला जो पुरावा मिळाला आणि जे काही त्या माणसाने आम्हाला सत्य सांगितलं, गुन्हेगाराचं नाव घेतलं, तर त्या गुन्हेगारामध्ये तूच आहे आणि तुझं स्केच त्याने आम्हाला काढून दिले. विद्याधर म्हणतो की हे कसं होऊ शकतं.
आणि तुम्ही नक्की माझ्याबरोबर आता काहीतरी डाव खेळत आहे, मी तुमचा हा डाव सक्सेस होऊन देणार नाही. म्हणून मात्र आता तो विद्याधर लगेच पिस्तूल काढतो आणि तो पिस्तूल आता इन्स्पेक्टर साहेबांचा हिसकावून घेऊन तो मात्र आनंदीच्या डोक्याला लावतो आणि म्हणतो की आज आनंदीला कोण वाचवतं मी पाहतो, आणि जर मला पोलिसांनी पकडले तर आनंदीला मी जीवे मारील. तेव्हा युगंधरला आणि आता ह्या सगळ्यांना फारच राग येतो. परंतु तेवढ्यात मात्र आता ही पृथ्वी आहे, पृथ्वी मात्र आता आपल्या आनंदीचा जीव वाचवणार असतो, कारण आज आनंदीने त्याचा जीव वाचवलेला आहे. म्हणून आता लगेच पृथ्वी धावतच ह्या विद्याधरच्या मागून गपचूप येतो आणि त्याच्या डोक्यामध्ये जोरात एक काठीने वार करतो आणि त्याला खाली पाडतो आणि आनंदीला जवळ घेऊन तो आनंदीचा जीव वाचवतो. तेव्हा मित्रांनो, आज पृथ्वीने दाखवून दिलेलं असतं की एका आईने मुलासाठी काय काय केलेलं आहे, परंतु मुलाने सुद्धा आज आईचा जीव वाचवलेला असतो आणि तो आनंदीला घट्ट मिठी मारतो, म्हणतो की आई तुला काही होणार नाही. धावत असतो आता आनंदीचं सगळं काही सत्य जगासमोर म्हणतो आणि सगळ्या जगासमोर मात्र आज तो आई म्हणून स्वीकार करतो. तेव्हा आनंदीने पृथ्वीचा जीव वाचून मात्र आज हे सत्य म्हणजे जगासमोर आणलेलं असतं आणि एका मुलाचं आणि आईचं नातं काय असतं हे अख्ख्या जगाला पटवून दिलेलं असतं. तेव्हा समिताने मात्र आता खरंच आज जर येथे असती तर डोळे भरून खरंच आशीर्वाद दिला असता आणि तिचं आपल्या मुलाचं यश बघून आणि आनंदीने केलेल्या आपल्या ह्या आज कुटुंबासाठी आणि मुलासाठी सर्व काही आज पणाला लावलेली असते आपली शक्ती. तेव्हा विद्याधरला मात्र आता पोलीस पकडतात आणि त्याला पोलीस घेऊन जातात. तर मित्रांनो, आता आनंदी पृथ्वी यांनी जो काही लॉन्च उघडलेला आहे तर तो कसा भरभराटीच येतो आणि युगंधर मात्र आज आनंदीचा बायको म्हणून स्वीकार करून तिला मात्र आता कसं सगळं काही सर्वस्व समिताचे हक्क देतो हे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण आता आनंदी आता युगंधरच्या मनात भरलेली असते. तिने केलेल्या त्यागामुळे तिचं प्रेम त्याला कळतं आणि शेवटी तो आनंदीची माफी मागून तिचा स्वीकार करतो. तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होतं बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.